चेहऱ्यावर विलसणारा गोडवा, अभिनयातून डोकावणारा आत्मविश्वास आणि जोडीला असणारे भाबडेपणा यांच्या बळावर बालवयातच चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टर सचिनची आजही चित्रपटसृष्टीत उठबस तेवढीच आहे. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी सचिन यांना सुनबाई या चित्रपटात भूमिका मिळाली. यानंतर सचिन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून बायको माहेरी जाते, पाहू रे किती वाट, स्वयंवर झाले सीतेचे, मधुचंद्र, अन्नपूर्णा आणि बाजीरावाचा बेटा या चित्रपटात कामे केली. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षीच त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. किशोर वयातही त्यांना पहिली संधी मिळाली, ती हिंदी चित्रपटात शोले या सुपरडुपर ठरलेल्या चित्रपटाने. पुढे आपल्या वडिलांची निर्मित असलेल्या मायबाप या मराठी चित्रपटापासून सचिन यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. मात्र याचवेळी त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या इथपर्यंतच्या यशात त्यांच्या कायम पाठीशी असणारे त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. वडिलांच्या जाण्याने सचिन हे शोकसागरात बुडाले. अगदी कमी वयात त्यांच्या डोक्यावरून बापाचे छत्र कायमचे हरपले. यानंतर मात्र घरची सगळी जिम्मेदारी सचिन यांच्यावर आली. त्यांनी यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही आणि आजही ते वयाच्या 60 नंतरही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे सचिन यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.